ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ, ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ, ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी श्रीमती हेमलता महादेव किल्लेकर, सरकारी मराठी मुलांची शाळा क्रमांक 7 भांदूर गल्ली बेळगावी नगर येथे एक TGT शिक्षिका म्हणून कार्य करीत आहे. मुलांनो, इयत्ता 8वी भाग पहिला पाठ क्रमांक 8 घर्षण या पाठाच्या दुसऱ्या अवधीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घर्षणाबाबतची बरीचशी माहिती तुम्हाला मिळालेली आहे. तर पाठाला सुरुवात करण्याआधी या आधीचा घटक तुम्ही किती समजून घेतला आहात याची थोडी आपण चाचणी घेऊया. तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा तुम्ही प्रयत्न करा मुलांनो. चला तर मग पहिला प्रश्न, घर्षण म्हणजे काय सांगा बघा मुलांनो. घर्षण म्हणजे काय? तर अगदी बरोबर आहे मुलांनो, तुम्ही सांगितलेलं उत्तर हे अगदी बरोबर आहे की घर्षण हे एक असे बल आहे ज्याच्यामुळे गतिमान वस्तूंचा वेग कमी होतो किंवा वस्तू थांबतात. अगदी बरोबर आहे. यानंतर कोणते बल हे नेहमी सापेक्ष गतीला प्रतिकार करते सांगा पाहू मुलांनो. अगदी बरोबर आहे की घर्षण बल हे नेहमी सापेक्ष गतीला प्रतिकार करते. तर पुढचा प्रश्न पाहूया. अनियमिततेची म्हणजे चढ उतारांची संख्या ही कोणत्या पृष्ठभागावर कमी व जास्त असते सांगा पाहू मुलांनो. प्रयत्न करा. अगदी छान, तुम्ही दिलेलं उत्तर अगदी योग्य आहे की अनियमिततेची म्हणजे चढ उतारांची संख्या ही गुळगुळीत पृष्ठभागावर कमी आणि खडबडीत पृष्ठभागावर जास्त असते. चौथा प्रश्न पहा. जेव्हा बल डावीकडून लावले जाते तेव्हा घर्षण बल कोणत्या दिशेने कार्य करते सांगायचं उत्तर मुलांनो. शाबास मुलांनो, अगदी बरोबर आहे की जेव्हा बल डावीकडून लावले जाते तेव्हा घर्षण बल हे त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच उजवीकडून कार्य करते. यानंतर स्प्रिंगच्या तराजूचे कार्य सांगा. सांगा पाहू उत्तर मुलांनो. तर अगदी बरोबर आहे. शाबास मुलांनो की पदार्थावर कार्य करणाऱ्या बलाचे मोजमाप करण्यासाठी वापरावयाचे एक उपकरण म्हणजे हा स्प्रिंगचा तराजू. यामध्ये गुंडाळलेल्या स्प्रिंगचा समावेश असतो आणि ही स्प्रिंग तिच्यावर लावलेल्या बलामुळे ताणली जाते आणि स्प्रिंगचे ताणले जाणे हे दर्शकाच्या सहाय्यकाने त्यावरील प्रमाणात मोजले जाते. तर विद्यार्थ्यांनो या पाचही प्रश्नांची उत्तरं तुम्ही अगदी बरोबर दिलेली आहात. याचाच अर्थ या आधीचा घटक तुम्ही पुरेपूर समजून घेतलेला आहात. विद्यार्थ्यांनो, आपल्या दैनंदिन जीवनात घर्षण अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावते. एक साधं उदाहरण आपण घेऊया की तेलकट काचेचा ग्लास हाताने पकडणे सोपे असते का? नाही ना. तर तिथे घर्षण कमी असल्यामुळे तेलकट काचेचा ग्लास हाताने पकडणे सोपे नसते. ग्लास पडण्याची शक्यता ही जास्त असते. यानंतर चिखल असलेल्या पायवाटेवरून किंवा गुळगुळीत फरशीवरून चालणे सोपे असते का कठीण असते सांगा बरं मुलांनो. तर अगदी बरोबर आहे. गुळगुळीत फरशीवर चालणे किंवा चिखल असलेल्या पायवाटेवरून चालणे हे खूप कठीण असतं, कारण तेथे घर्षण हे खूपच कमी असते. घर्षणाशिवाय साध्या पेन्सिलने किंवा पेनने सुद्धा तुम्हाला लिहिता येणार नाही. खडू आणि फळ्याचा पृष्ठभाग यांच्यातील घर्षणामुळेच तर आपण फळ्यावर खडूने लिहू शकतो. मोटारीचे चाक आणि जमिनीचा पृष्ठभाग यांच्यातील घर्षणामुळेच तर मोटारकार सुरू होते, थांबते किंवा कोणत्याही दिशेला ती वळू शकते.
घर्षणाशिवाय तुम्हाला भिंतीत खिळेही ठोकता येणार नाहीत. त्याशिवाय साधी गाठही तुम्हाला मारता येणार नाही. त्यामुळे म्हणूनच घर्षणाला एक आवश्यक वाईट बाब असं म्हटलेले आहे. तो वाईट बाब असं का बरं म्हटलं आहे? तर लक्षात घ्या मुलांनो, काही संदर्भात घर्षण हानिकारक सुद्धा असते, त्याचे तोटे सुद्धा आहेत. घर्षणामुळे पदार्थ झिजतात, वाहनांचे टायर झिजतात, बुटांचे व चपलांचे तळ झिजतात, यंत्राचे भाग व बॉल बेरिंग यांची झीज होते आणि साहजिकच यंत्राचा वेग हा कमी होतो आणि विनाकारण ऊर्जा ही वाया जाते. एकंदरीत घर्षणामुळे यंत्राची कार्यक्षमता कमी होते. विद्यार्थ्यांनो, घर्षणामुळे उष्णता निर्माण होते. याचं एक साधं उदाहरण, एक सोपी कृती आपण करूया. तुम्ही तुमच्या दोन्ही हातांचे तळवे हे एकमेकावर काही सेकंदाकरिता जोराने घासा. याप्रमाणे बघा मुलांनो, तुम्हाला तुमच्या दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये गरमपणा जाणवत आहे ना? तर तळव्यांच्या घर्षणाने उष्णता निर्माण होते. विद्यार्थ्यांनो, आता सर्वांच्याच घरी मिक्सर आहे, हो ना? जेव्हा तुम्ही मिक्सर सुरू करता तेव्हा काही वेळानंतर त्यांची भांडी ही गरम झालेली तुम्ही अनुभवला असाल. यामुळे घर्षणामुळे उष्णता निर्माण होते हे कळून चुकतं. तर विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत घर्षणावरची काही उदाहरणं आपण पाहिली. तर घर्षण आपण कशा प्रकारे, कोणत्या पद्धतीने वाढवू शकतो ते आपण पाहूया. मुलांनो, बरेच खेळाडू, ॲथलेटिक्स खेळाडू, क्रिकेट खेळाडू, त्याचप्रमाणे खडकारोहक यांच्या बुटांच्या तळव्यांचे कधी तुम्ही निरीक्षण केले आहे का? तर यांच्या बुटांच्या तळव्यांना टोकदार खिळे असतात. तर याचं कारण काय असेल तुम्ही सांगू शकाल का मुलांनो? तर अगदी बरोबर आहे, हे टोकदार खिळे घर्षण वाढीस मदत करतात आणि खेळाडूंच्या हालचालींना एक प्रकारची पकड ते देतात. त्याचप्रमाणे वाहनांचे हँडल्स, स्टेअरिंग, स्पोर्ट्स बॅगची मूठ, सुटकेसची मूठ तुम्ही पाहिला असणारच. तर यांना योग्य रीतीने पकडता यावे यासाठी यांच्यावर रबराचे आच्छादन घातलेले असते आणि हे सुद्धा घर्षण वाढीस मदत करतात. चालण्याची काठी, शिडी आणि फर्निचर यांच्या तळाशी रबरी बुश बसवलेले असतात, जेणेकरून या वस्तू घसरू नये याची विशेष काळजी घेतलेली असते. तर याचं कारण काय असेल सांगू शकता का मुलांनो? तर अगदी बरोबर आहे, हे सुद्धा घर्षण वाढीस मदत करतात. मुलांनो, तुम्ही तुमच्या बुटांचे सोल पाहिलेले असणारच, त्यावर खाच पाडलेले असतात. तर याचे कारण काय असेल? तर घर्षण वाढीसाठी म्हणून या खाचांचा वापर केला जातो. विद्यार्थ्यांनो, वाहनांच्या झिजलेल्या टायर्समुळे कमी घर्षण होऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता असते आणि ते टाळण्यासाठी म्हणून विशेष उंचवटे आणि खाच असलेले म्हणजेच नक्षीकाम केलेले टायर्स आता बनवले जात आहेत. मुलांनो, तुम्ही कधी कबड्डीपटू आणि पैलवान यांना खेळताना कधी पाहिले आहे का? ते माती हातात घेऊन चोळतात. तर या पाठीमागचं कारण काय असेल सांगा पाहू? तर हो, तर यामुळे घर्षण वाढ होऊन त्यांना प्रतिस्पर्ध्याची पकड करणे सोपे जाते. जिमनॅस्ट सुद्धा आपल्या हाताला पांढरी खरबरीत पावडर लावतात. तर याचं कारण सांगू शकाल का मुलांनो? तर अगदी बरोबर आहे, घर्षण वाढ होऊन त्यांच्या हाताला एक प्रकारची पकड मिळते. तर आतापर्यंत आपण घर्षण कोणत्या प्रकारे वाढवू शकू यावर बरीचशी उदाहरणं पाहिली. तर आता आपण घर्षण कोणत्या पद्धतीने कमी करू शकू
याची काही उदाहरणं आपण पाहूया. तर मुलांनो, कॅरम खेळायला सगळ्यांना आवडतं ना? तर कॅरम खेळताना एक उत्कृष्ट प्रकारची टॅल्कम पावडर त्यावर टाकली जाते. तर याचं कारण सांगा पाहू. तर अगदी बरोबर आहे. कॅरम खेळताना त्यावर उत्कृष्ट प्रकारचे टॅल्कम पावडर टाकली जाते, कारण कॅरम बोर्ड आणि स्ट्रायकर यामधील घर्षण कमी व्हावे म्हणून. त्यामुळे स्ट्रायकर आणि सोंगाट्या यांच्या हालचाली सहज होतात. तुमच्या सायकलच्या चाकाचा आस आणि चेन यांच्यात आवश्यक तेल घातल्याने सायकल चालवणे सुलभ होते, हे तुम्हाला माहीतच आहे. त्याचप्रमाणे दरवाजांच्या बिजागऱ्यामध्ये म्हणजेच हिंजिसमध्ये सुद्धा तेलाचे काही थेंब टाकल्यास दरवाजा सहजपणे आवाज न करता झाकता आणि बंद करता येतो. दरवाजा सहजपणे उघडता व बंद करता येतो. विद्यार्थ्यांनो, जेव्हा आपण तेल, ग्रीस व ग्राफाईट यासारखे पदार्थ मशीनमधील हालचाल करणाऱ्या भागामध्ये वापरले जातात, तेव्हा तेथे एक पातळ स्तर निर्माण होतो आणि हालचाल करणारे हे भाग सरळपणे एकमेकावर घासले जात नाहीत आणि म्हणूनच पृष्ठभाग हे एकमेकात घट्ट बसले जात नाहीत. त्यामुळे घर्षण कमी होतं. तर ज्या पदार्थामुळे घर्षण कमी होतं त्या पदार्थांना आपण वंगण असं म्हणतो. विद्यार्थ्यांनो, इथे एक प्रश्न आहे. मोठ्या प्रमाणामध्ये वंगण वापरून आपण घर्षण शून्यावर आणू शकतो का? बघा, विचार करा. तर नाही. घर्षण संपूर्णतः कधीही नष्ट करता येत नाही. काही अनियमितता नेहमी असतेच. विद्यार्थ्यांनो, रोलर्स बसवलेले सुटकेस तुम्ही पाहिले असणारच. असे सामान एखादा लहान मुलगा पण ओढून नेऊ शकतो. तर इथे आम्ही एक छोटीशी कृती करूया. तर इथे वृत्तचितीच्या आकाराच्या काही पेन्सिली व एक जाड पुस्तक आम्ही घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम या पेन्सिली आपण या टेबलावर एकमेकींना समांतर अशा ठेवून घेतल्या याप्रमाणे आणि यावर हे पुस्तक ठेवले. आता हे पुस्तक आपण हळुवारपणे ढकलले याप्रमाणे. तर जसजसे पुस्तक पुढे सरकते तसतशा पेन्सिली सुद्धा वर्तुळाकारात फिरतात. बघा मुलांनो, तर जसजसे पुस्तक पुढे सरकते तसतशा पेन्सिली सुद्धा वर्तुळाकारात फिरतात. याचाच अर्थ पुस्तक घरंगडत नेणे हे पुस्तक सरकवण्यापेक्षा सोपे असते, नाही का? तर अशा प्रकारे जड यंत्रे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लाकडाच्या ओंडक्याचा वापर करून घरंगळत नेली जातात. घरंगळणे घर्षणाला कमी करते आणि म्हणूनच रोलर्स बसवलेले कोणतेही सामान ओढणे हे सोयीस्कर असते. तर मुलांनो, आता तरी तुम्हाला कळाले का की चाकाचा शोध हा मानव जातीकरिता किती महत्त्वाचा शोध आहे म्हणून? अवजड यंत्रांची चाके आणि वाहनांची चाके यामध्ये बॉल बेरिंगचा वापर केला जातो. तर विद्यार्थ्यांनो, याचं कारण काय असेल सांगू शकाल का? तर अगदी बरोबर आहे. घर्षण कमी करण्यासाठी म्हणून या बॉल बेरिंगचा वापर केला जातो. तर विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत आम्ही घर्षण कमी करण्याच्या काही पद्धती पाहिल्या, त्यावरील उदाहरणे आम्ही पाहिली. तर आता आपण प्रवाही पदार्थामधील घर्षण पाहूया. मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे की हवा ही हलकी असून विरळ असते, तरी ती तिच्यामधून कार्य करणाऱ्या पदार्थावर हालचाल करणाऱ्या पदार्थावर घर्षण बल सक्रिय करीत असते. आणि यासाठी एक छोटीशी कृती आपण इथं करूया. इथे आम्ही हा कागद घेतलेला आहे. तर हा कागद आपण हवेतून सोडूया. बघा मुलांनो,
तर इथे कागद हा पटकन खाली येत नाही, तर तो हवेमध्ये तरंगत तरंगत खाली येतो. तर याचं कारण काय असेल तुम्ही सांगू शकाल का? तर हो, तर हवा ही कागदावर त्याच्या विरुद्ध दिशेने घर्षण बल सक्रिय करते आणि म्हणूनच हा कागद तरंगत हळूहळू खाली येतो. आणखीन एक तुम्हाला मी उदाहरण देते. समजा तुम्ही दुचाकीवरून जात आहात. जेव्हा तुम्ही तुमच्या दुचाकीचा वेग वाढवता तेव्हा तुम्हाला हवेचा एक जोर आल्यासारखा वाटतो. जितक्या जोराने तुम्ही दुचाकी चालवता तितक्याच जोराने हवा सुद्धा तुमच्यावर घर्षण बल सक्रिय करते. जेव्हा तुम्ही आपल्या दुचाकीचा वेग कमी करता तेव्हा घर्षण बल सुद्धा तुमच्या विरुद्ध दिशेने कमी घर्षण बल सक्रिय करत असते. जेव्हा तुम्ही तुमच्या दुचाकीचा वेग कमी करता तेव्हा हवा सुद्धा तुमच्या विरुद्ध दिशेने कमी घर्षण बल सक्रिय करते. हवेप्रमाणेच पाणी आणि इतर द्रव पदार्थ सुद्धा त्यांच्यामध्ये हालचाल करणाऱ्या पदार्थावर एक घर्षण बल सक्रिय करतात आणि त्यासाठी आपण इथे कृती करूया. तर साहित्याची जमवाजमव तर करावी लागणारच. चला तर मग आपण साहित्य जमवूया. मुलांनो, इथं आम्ही पाणी घेतलेलं आहे आणि एक वस्तू घेतलेली आहे. आता ही वस्तू आम्ही या पाण्यामध्ये सोडूया. याप्रमाणे बघा मुलांनो, ही वस्तू हळुवारपणे खाली उतरली. तर याचं कारण तुम्ही सांगू शकाल का? तर अगदी बरोबर आहे मुलांनो, अगदी बरोबर आहे मुलांनो. पाणी सुद्धा या वस्तूवर त्याच्या विरुद्ध दिशेने घर्षण बल सक्रिय करते आणि म्हणूनच ही वस्तू हळुवारपणे खाली उतरते. आता या पाण्याऐवजी आपण साखरेचं द्रावण इथं घेऊया आणि परत हीच कृती आपण करूया. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण इथं साखरेचं द्रावण घेतलेलं आहे. तर आपण आता परत तीच कृती करायची आहे. इथं वस्तू घेतलेली आहे आणि या वस्तूला आपण या साखरेच्या द्रावणामधून सोडायचं आहे. याप्रमाणे तर तुम्ही पाहू शकता, तर ही वस्तूसुद्धा हळुवारपणे खाली जाऊन बसलेली आहे. परंतु एक लक्षात ठेवा की साखरेच्या द्रावणामधून जाणाऱ्या वस्तूचा वेग हा पाण्यामधून जाणाऱ्या वस्तूच्या वेगापेक्षा थोडा कमी असतो आणि हा फरक समजून घेण्यासाठी आपण या कृती एकत्र करूया. तर विद्यार्थ्यांनो, आपण पाणी आणि इथं साखरेचे द्रावण घेतलेले आहे. एकाच आकाराच्या या वस्तू घेतलेल्या आहेत. तर आम्ही या दोन्ही वस्तू समान अंतरावरून खाली सोडायच्या आहेत आणि कोणत्या द्रव पदार्थामधून वस्तूचा वेग कमी आहे आणि जास्त आहे ते आपण पाहायचं आहे. पहा, तर तुम्ही यावरून काय सांगू शकाल मुलांनो, की साखरेच्या द्रावणामधून जाणाऱ्या वस्तूचा वेग हा पाण्यामधून जाणाऱ्या वस्तूच्या वेगापेक्षा थोडा कमी होता. तर यावरून तुम्ही काय अनुमान काढू शकाल, की साखरेचे द्रावण हे या वस्तूवर जास्त घर्षण बल सक्रिय करते. मुलांनो, आपल्या शास्त्रात वायू आणि इतर द्रव पदार्थांना सामान्यतः प्रवाही पदार्थ असे म्हणतात, ज्याला आपण फ्लुइड असं म्हणतो. जेव्हा एखादा पदार्थ या प्रवाही पदार्थामधून हालचाल करीत असतो, जेव्हा एखादा पदार्थ या प्रवाही माध्यमामधून हालचाल करीत असतो तेव्हा घर्षणाने अडथळा येतो. तर द्रव पदार्थांनी सक्रिय केलेल्या या घर्षण बलाला आपण ड्रॅग असं म्हणतो. लक्षात घ्या मुलांनो, द्रव पदार्थांनी सक्रिय केलेल्या या घर्षण बलाला आपण ड्रॅग असे म्हणतो. तर प्रवाही पदार्थामध्ये घर्षण बल हे पदार्थाच्या आकारावर, पदार्थाच्या वेगावर आणि पदार्थाचे स्वरूप यावर अवलंबून असते. जेव्हा एखादी वस्तू या प्रवाही पदार्थामधून हालचाल करत असते तेव्हा त्याच्यावर येणाऱ्या घर्षण बलावर, तेव्हा त्याच्यावर होणाऱ्या घर्षण बलावर मात करण्यासाठी त्यांना ऊर्जा खर्च करावी लागते आणि म्हणूनच घर्षण कमी करण्याची गरज भासते. त्यामुळे एक विशिष्ट असा आकार त्यांना दिला जातो.
तर या विशिष्ट आकाराबद्दलची कल्पना मुलांनो शास्त्रज्ञांना कोठून बरे मिळाली असेल? अर्थातच आपल्या निसर्गाकडून. पक्षी व माशांना सर्व काळ प्रवाही माध्यमात हालचाल करावी लागते आणि त्यांना सुद्धा त्यांच्यावर होणाऱ्या घर्षण बलावर मात करावी लागते आणि म्हणूनच निसर्गतः त्यांना विशिष्ट असा आकार प्राप्त झालेला असतो, जेणेकरून येणाऱ्या घर्षणात कमी ऊर्जा खर्च करावी लागते. म्हणूनच तर आधुनिक विमाने, जहाजे, बोटी आणि पाणबुड्या यांचा आकार सुद्धा निमुळता असा आणि म्हणूनच तर आधुनिक विमाने, जहाजे, बोटी आणि पाणबुड्या यांना सुद्धा एक विशिष्ट असा आकार, निमुळता आकार ज्याला आपण स्ट्रीमलाईन शेप म्हणतो, हा मुद्दाम दिलेला असतो, ज्यामुळे घर्षण कमी होऊन त्यांना कमी ऊर्जा खर्च करावी लागते. तर विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत तुम्ही घर्षण हे एक आवश्यक वाईट बाब आहे, घर्षण आपण कोणत्या पद्धतीने वाढवू शकतो आणि कोणत्या पद्धतीने आपण कमी करू शकतो हे उदाहरणाद्वारे पाहिले. प्रवाही पदार्थामधील घर्षणही आपण पाहिलेले आहे. तर मुलांनो, आता तुम्हाला समजून चुकले का की घर्षण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किती महत्त्वाची भूमिका बजावते ते? तर विद्यार्थ्यांनो, आता हा घटक तुम्हाला किती समजला आहे याची थोडी चाचणी आपण घेऊया आणि त्यासाठी काही प्रश्ने तुम्हाला विचारावी लागतील. त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. चला तर मग पहिला प्रश्न पाहूया. कॅरम बोर्डवर पावडर टाकल्याने घर्षण कमी होते की जास्त होते? प्रश्न समजून घ्या मुलांनो. कॅरम बोर्डवर पावडर टाकल्याने घर्षण कमी होते की जास्त होते? सांगा पाहू, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. अगदी बरोबर आहे मुलांनो की कॅरम बोर्डवर पावडर टाकल्याने तेथे घर्षण हे कमी होते. दुसरा प्रश्न, घर्षणामुळे काय निर्माण होते? सांगा पाहू. शाबास मुलांनो की घर्षणामुळे उष्णता निर्माण होते. तिसरा प्रश्न आपण पाहूया. तुमच्याकडून समजा साबणाचे पाणी असलेली बादली अपघाताने फरशीवर सांडली, तर त्यामुळे फरशीवर चालणे तुम्हाला सोपे पडेल का कठीण व का? प्रश्न समजून घ्या मुलांनो. तुमच्याकडून समजा साबणाचे पाणी असलेली बादली अपघाताने फरशीवर सांडली, तर त्यामुळे फरशीवर चालणे तुम्हाला सोपे पडेल का कठीण व का? तर विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. अगदी बरोबर आहे की समजा साबणाचं पाणी असलेली बादली जर अपघाताने जर फरशीवर सांडली, तर त्यावेळी फरशीवर चालणे खूप कठीण असतं, कारण तेथे घर्षण हे खूप कमी असते. पुढचा प्रश्न आपण पाहूया मुलांनो. खेळाडू खिळे असलेले बूट का वापरतात? बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे का? प्रयत्न करा. अगदी बरोबर आहे मुलांनो की खेळाडू खिळे असलेले बूट वापरतात, कारण खिळे घर्षण वाढवितात आणि ते त्या खेळाडूंच्या हालचालीला एक प्रकारची पकड देतात. पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रवाही द्रवामध्ये हालचाल करणाऱ्या पदार्थांना विशिष्ट असा आकार का असतो? बघा मुलांनो, याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? प्रयत्न करा मुलांनो. अगदी छान मुलांनो, तुम्ही सांगितलेलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आहे की प्रवाही द्रवामध्ये हालचाल करणाऱ्या पदार्थांना विशिष्ट असा आकार असतो, कारण घर्षण कमी होऊन तेथे कमी ऊर्जा खर्च व्हावी. तर विद्यार्थ्यांनो, पाचही प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर तुम्ही दिलेले आहात, त्यामुळे तुम्हाला शाबासकी. शाबास विद्यार्थ्यांनो. इथे एक उपक्रम सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. तुमच्या पसंतीच्या खेळामध्ये घर्षण कोणती भूमिका बजावते ते लिहायचं आहे. या खेळांची काही कृतीसह
चित्रे जमा करा ज्यात घर्षण या खेळाला मदत करत असेल अथवा विरोध करत असेल. दुसरा एक उपक्रम दिलेला आहे. घर्षण हे मित्र व शत्रू असते हे दर्शविणारी उदाहरणे द्या. तर विद्यार्थ्यांनो, हा उपक्रम तुम्ही अवश्य करायचा आहे. विद्यार्थ्यांनो, आता आपण गृहपाठाकडे वळूया. लिहून घ्या. तुम्ही तुमच्या वहीमध्ये प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 2 प्रश्ने तुम्हाला दिली जातील. तर सर्वप्रथम पहिला प्रश्न लिहून घ्या मुलांनो. ड्रॅग म्हणजे काय? ड्रॅग म्हणजे काय? लिहून घ्या मुलांनो. लिहून घेतला मुलांनो. दुसरा प्रश्न, घर्षण एक आवश्यक वाईट बाब हे उदाहरणासहित स्पष्ट करा. घर्षण एक आवश्यक वाईट बाब हे उदाहरणासहित स्पष्ट करा. तर विद्यार्थ्यांनो, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत. तर मुलांनो, पुन्हा भेटू पुढच्या अवधीमध्ये. धन्यवाद.